पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार खडकवासला, वरसगाव आणि पानशेत या तीनही धरणांनी 100% टप्पा गाठला आहे। त्यामुळे आता या धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। काल मंगळवारच्या अहवालानुसार खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही तीनही धरणे 100% भरली आहेत। टेमघर धरणही जवळपास भरली असून तिथे 98.64% पाणीसाठा झाला आहे। पिंपरी चिंचवडची तहान भागवणारे पवना धरण 97.18%, तर मुळशी धरण 90.23% भरले आहे। धरण पूर्ण भरल्यामुळे आता नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सर्वाधिक 18,414 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे। तसेच वरसगावमधून 9,847 क्युसेक, मुळशीतून 9,900 क्युसेक, पानशेतमधून 5,516 क्युसेक आणि पवना धरणातून 2,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता। तर दुसरीकडे उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढली आहे। यामुळे पूर नियंत्रणासाठी काल रात्री 8 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तब्बल 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। काल दुपारच्या आकडेवारीनुसार पंढरपूर येथील चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सध्या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग 59,000 क्युसेक होता। आता रात्री 8 वाजल्यापासून 1 लाख इतका विसर्ग उजनीतून सोडला जात असल्याने भीमा नदीची घटत चाललेली पाणी पातळी पुन्हा वाढणार आहे।